इकरा एच.जे. कॉलेज ऑफ आर्ट्स एंड साइंस मेहरून जलगांव के तमाम स्टाफ मेंबर्स, आपको बताने में बड़ी खुशी हो रही है कि सूर्यदास ग्रुप कंपनी इनकी एक टीम हमारे यहाँ पर आई है जो आपत्ति व्यवस्थापन अभियान के अंतर्गत गैस सिलेंडर्स के ताल्लुक़ से अपनों को बहुत सारी मालूमात यहाँ पर देने वाले। घरगुती गैस के अंदर कोई प्रॉब्लम आती है या कोई अचानक ऐसा दुर्घटना हो सकती है तो उससे हम लोग कैसे बचाए, उसके ताल्लुक़ से हमारे यहाँ पर हमारी दीदी वैशाली ठाकरे, श्रीपाद कुलकर्णी और विजय ठाकरे और उनका पूरा ग्रुप यहाँ पर आया है। मैं अपने कॉलेज की तरफ से उनका वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ। वेलकम ऑल ऑफ यू। और मैं चाहूँगा कि वो अपना डेमो दे और हमें बताए। थँक यू व्हेरी मच। कोणाच्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत, इंडियन एच.पी. भारत, मग सरकारने आपल्याला सिलेंडर दिला, पण त्यांच्या शासकीय वाहनांमध्ये एस.टी. झालं, विमान झालं किंवा रेल्वे आली, याच्यामध्ये सिलेंडरला घेऊन जाताना किंवा आणताना पाहिलं का आत्तापर्यंत ले जाते हुए लाते हुए कभी देखा है सिलेंडर को? कारण गव्हर्नमेंटनी त्यांच्या स्वतःच्या वाहनांमध्ये सिलेंडरला घेऊन जायला बॅन करून ठेवलं आहे। मग तो सिलेंडर आज आपण कुठे आणून ठेवलेला आहे? ज्या ठिकाणी आपल्या कुटुंबातला कोणी ना कोणी सदस्य या सिलेंडरच्या अवतीभोवती कायम वावरत असतो, त्या ठिकाणी आपण आज घरामध्ये सिलेंडर आणून ठेवला आहे। म्हणून सरकारने आपल्या सुरक्षेसाठी, सिलेंडरच्या सुरक्षेसाठी काहीतरी त्याच्यावर माहिती दिलेली आहे। त्या माहितीचं आपल्या घरामध्ये आपण पालन करतो का? पहिली सूचना असते, उपयोग न होने पर रेगुलेटर का बटन बंद कीजिए। आपका चाय बना के होगा, खाना बना के होगा, तुरंत रेगुलेटर का बटन बंद करना है। किसके किसके घर में इस नियम का पालन करते हैं? आपके घर में करते हैं सर, खाना बनाने के बाद में। अच्छी बात है। दूसरी जानकारी बहुत जरूरी है, चांगली गोष्ट सर। आता पुढची माहितीमध्ये सापडतील ना सर? एक मिनट सर सायलेंट यहाँ पे कर। दूसरी माहिती अत्यंत महत्त्वाची, डिलिव्हरी लेते समय स्थिर और वजन की जांच कीजिए। आता मी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो, किती वर्षापासून तुमच्या घरामध्ये गॅस सिलेंडरचा वापर करतायत तुम्ही? जन्मापासून, बरोबर आहे। म्हणजे 20-25 वर्ष धरायचे, 20-25 वर्ष धरू आपण, तर 40 वर्ष धरा, बरोबर आहे। मला सांगा, गेल्या 20-25 वर्षामध्ये कोणी कोणी आतापर्यंत गॅसच्या सिलेंडरचं वजन करून घेतला? सिलेंडर आपल्याला माहितीच नसतं की सिलेंडरचं वजन कुठे आणि कसं करायचं आहे, बरोबर। आपल्या घरामध्ये जो सिलेंडर येतो त्याच्यावर काही इथे अंक लिहिलेले असतात, डिजिट असतात, ते असतं खाली सिलेंडरच्या लोखंडाचं वजन, आणि ते असतं 15 किलोपासून ते 19 किलोपर्यंत। आणि LPG गॅस सिलेंडरमध्ये जो गॅस भरलेला असतो तो असतो 14 किलो 200 ग्रॅम। दोघांची बेरीज करून 29, 30 किंवा 31 किलोचा सिलेंडर भरला तरच तो सिलेंडर आपल्याला घराच्या आतमध्ये घ्यायचा आहे। आता सर डेमो में बीच में बोले, आपने जो भी सवाल होंगे बाद में डिस्टर्ब। या प्रेशरमध्ये आणि जो चाबी टाकून दाखवलेला तो प्रेशर, दोघांमध्ये काय फरक वाटला? अगोदरचा जो प्रेशर होता तो 650चा होता, मशीननी 650च्या प्रेशरला कमी करून 160 आणलं। त्याच्या मागचं कारण तुमच्या घरात असे लहान बर्नर वापरले जातात। या एका बर्नरला 40च्या प्रेशरची आवश्यकता असते। 4 बर्नरची शेगडी व्यवस्थित पेटेल, मशीन इतक्या सप्लाय बाहेर टाकणार आहे, त्याच्याने तुमच्या सिलेंडरची बचत होईल। ज्या ठिकाणी तुमचा सिलेंडर 30 दिवसात संपत होता, आता तो 8 दिवस 10 दिवस जास्त चालणार आहे। म्हणजे 12 महिन्यात जर तुम्हाला 12 सिलेंडर लागत होते, आता 12 महिन्यात तुमचे 2 ते 3 सिलेंडरची मशीन बचत करणार आहे एका वर्षाच्या आत। आणि अगोदर तुमचा स्वयंपाक 5 मिनिटात होत होता, आता 5 मिनिटात होईल, स्वयंपाकाला उशीर होणार नाही आहे। बघा इथे मी मशीनचं बटन चालू आहे, रेग्युलेटरचं बटन चालू आहे, गॅसच्या शेगडीचं पण बटन चालू केलं आहे। गॅस पेटला पाहिजे पण अजून पेटत नाही आहे। ज्याप्रमाणे फॅन चालू करण्यासाठी बटन दाबावं लागतं, इथे गॅस सप्लाय सुरू करण्यासाठी बटन दाबायचं आहे। ते बटन म्हणजे गोल घड्याळ, घड्याळाला 2 वेळा दाबायचं। बघा काळ्या रंगाचा काटा आता कुठे? खाली। 2 वेळा मी घड्याळाला दाबलं, कुठे आला काटा? वर आला, म्हणजे इथे आपला गॅस सुरू होऊन जाणार आहे। हे बघा, ज्याप्रमाणे म्हटलं की केमिकल रिएक्शनने आपल्या घरामधला गॅसची नळी खराब झालेली असते। बऱ्याचशा महिलांना गुडघेदुखी, सांधेदुखीचे त्रास असतात, शेगडी इकडे तिकडे करतात किंवा चालू गॅसमध्ये शेगडी इकडे तिकडे सरकवण्याचा प्रयत्न करतात। मैडम आप कभी ना कभी खाना पीना बनाते समय या हुआ करते होंगे, या नीचे लेके खाना बनाते, पर आप मुझे बताइए, आप रेगुलेटर का बटन बंद करके या हुआ करते हो गैस का चूल्हा? फिक्स है, ऐसा है। बहुत सारे जगह पे या हुआ करते हैं, नीचे ऊपर करते। चालू गॅस मध्ये जर सर इथं पाईप निसटला तर काय होईल? चालू गॅस मध्ये जर पाईप निसटला तर गॅस ब्लास्ट होऊ शकतो, बरोबर आहे। पण मशीन असेल आपल्या घरात तर कुटुंबात संरक्षण कसं होतं ते बघा तुम्ही। मशीनच्या काळ्या रंगाच्या काट्यावर लक्ष ठेवा, शेगडी इकडे तिकडे सरकवताना अचानक पाईप निघाला, कुठे गेला काटा सर? डोळ्याची पापणी पडण्याच्या अगोदर मशीनने ऑटोमॅटिक सप्लाय बंद केला। परत एकदा लक्ष द्या, 2 वेळा मी घड्याळाला दाबलं, इथे गॅस चालू झाला। मॅडम
इकडे तिकडे करताना अचानक निघाला पाहिजे. गेला काटा खाली, डोळ्याची पापणी पडण्याच्या अगोदर मशीन जागेवर सप्लाय बंद करतो. आता मशीनचा प्रेशर दाखवतो 160चा. हा मशीनचा प्रेशर होता 160चा. मग तुम्ही विचार करा, तुमच्या रेग्युलेटरचा प्रेशर असतो 650चा. जर चुकून पाईप निघाला तर तुमचं घर कितीही मोठं असू द्या, 2 BHK 3 BHK, फक्त 20 सेकंद पुरेसे पूर्ण घर जाळेमध्ये कव्हर करण्यासाठी. आपली माणसांची एक मानसिकता आहे, एखादी वस्तू तुटत नाही फुटत नाही तर तिला आपण बदलत नाही. आपल्या घरातील गॅसच्या नळ्यांना पण आपण लवकर बदलत नाही. त्या कंडिशनमध्ये नळ्यांना चिरातडे पडतात, गॅस लिकेज होतात आणि दुर्घटना होतात. पण इथे बघा, आपलं मशीन कुटुंबाचं संरक्षण कसं करतंय. मी चालू गॅसमध्ये इथे पाईप कापून दाखवतो, तुम्ही मशीनच्या काळ्या रंगाच्या काट्यावर लक्ष ठेवा. कुठे गेला सर काटा बघा, कुठे पेटतंय का बघा. आता मशीनला परमिशन देतो गॅस सप्लाय चालू करायला. आला काटावर, परत आणखी 2 वेळा दाबला. आता काटा का बरोबर जात नाही बरं. इथे लिकेज आहे म्हणजे मशीनच्या लक्षात आलेलं आहे की तुमच्या सिलेंडर पासून तर गॅसच्या शेगडीपर्यंत कोणत्या ना कोणत्या ठिकाणी लिकेज आहे. तो लिकेज तुम्ही काढून सुरक्षित होत नाही तोपर्यंत मशीन 1% सुद्धा गॅस बाहेर सोडणार नाही. हा माझ्याकडे रबराचा पाईप आहे म्हणून मी तुम्हाला कापून दाखवू शकतो, पण तुमच्या घरातला जो ऑरेंज पाईप आहे तो तुम्हाला कापता नाही येणार, तो तुम्हाला पूर्ण बदली करावा लागेल. बघा आता इथे आपण लिकेज काढलं, पाहूया मशीन सप्लाय बाहेर सोडतो का. आला काटावर, ते गॅस चालू झालेलं आहे. ज्याप्रमाणे म्हटलं की चहा दूध कॉफी होत जातं, चहा दूध कॉफी होत जातं, तुमचा बर्नर विझतो या पद्धतीनुसार बरोबर. पण अशा कंडिशनमध्ये तुमचा रेग्युलेटर सप्लाय बंद करतो का. सप्लाय तर हा सुरूच असतो बरोबर आहे. मशीनने पण सप्लाय सुरूच ठेवलेला आहे. पण या कंडिशनला तुमचा रेग्युलेटर पूर्ण 650च्या प्रेशरने गॅस बाहेर सोडत असतो. पण मशीनने 650च्या प्रेशरला अगोदर कमी केलं आणि 160 वर आणलं. आणि जर चुकून असा बर्नर विझला तुमचा तर 160 मधून 80% गॅस सिलेंडरमध्ये रोखून ठेवणार आहे, 20% गॅस बाहेर निघणार आहे. म्हणजे फक्त 32च्या